नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, अधिक महिन्याला विविध नावांनी संबोधले जाते. त्याला मलमास, पुरुषोत्तम मास असे म्हणतात. 2026 मध्ये अधिक मास रविवार 17 मे 2026 ते सोमवार 15 जून 2026 या कालावधीत असणार आहे. हा अधिक ज्येष्ठ मास आहे, ज्यामुळे 2026 मध्ये ज्येष्ठ महिना दोनदा येईल. याचा कालावधी सुमारे 33 दिवस एक अतिरिक्त महिना असणार आहे. अशा परिस्थितीत धार्मिक व पुण्य कार्य करण्यासाठी हा महिना विशेष उपयुक्त आहे. अधिक पुण्य गाठीला बांधण्यासाठी या महिन्याचा उपयोग करून घ्यावा. श्राद्ध, स्नान व दान ही 3 कर्मे प्रामुख्याने या महिन्यात होतात. पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासह अनेक पुण्यफळ देणारा हा महिना आहे. मुक्ती मिळविण्यासाठी मनुष्य आयुष्यभर काही ना काही करत असतो, पण तरीही त्याला मुक्तीचा मार्ग काही मिळत नाही. तो मार्ग जाणून घेण्यासाठी अधिक मास उपयुक्त आहे. भगवान विष्णूंचे स्मरण केल्यास हा मुक्तीचा मार्ग सापडू शकतो. मित्रांनो, साधारण दर 2.5 वर्षांनी अधिक मास येतो. 365 दिवसात 1 वर्ष पूर्ण होते. पण चंद्रमासाचा विचार केला तर 354 तिथीचे 1 वर्ष असते. हा 11 दिवसांचा अनुशेष 3ऱ्या वर्षात अधिक महिन्याच्या निमित्ताने भरून निघतो. जेव्हा एका राशीत सूर्य असताना 2 चंद्र महिन्यांचा प्रारंभ होतो, त्यावेळी पहिला तो अधिक मास आणि दुसरा तो नीज मास समजला जातो. म्हणजेच ज्या चंद्र महिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही, तो अधिक मास होतो. अधिक मास म्हटला की जावयाला वाण देण्याची प्रथा नजरेसमोर येते. याला धोंडा असेही म्हणतात. त्यामुळे यंदा जावई बापूंसाठी सुगीचा महिना आला आहे. विशेषतः नवविवाहित तरुणांसाठी तर सासरवाडीहून भेटवस्तूंची अधिक रेलचेल होणार आहे. अधिक मासात जावयाला वाण देण्याची प्राचीन परंपरा आहे. काळाच्या ओघात वाणाच्या स्वरूपात काही प्रमाणात बदल झाला असला तरी अद्यापही ही परंपरा टिकून असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात अधिक मासात अनारशांचे वाण बहुधा जावयाला देतात. कन्या जावयास लक्ष्मीनारायण स्वरूप मानले आहे. त्यातून ही पद्धत आली असावी. यात जावई बापूंना घरी बोलावून त्यात जावई बापूंना कपडे, दागिने, भांडी स्वरूपात वस्तू भेट दिल्या जातात. पंचपक्वान्न गोडधोडच्या जेवणावळी होतात. हिंदू संस्कृतीत प्रत्येक नात्याला मानाने वागवले जाते, जेणेकरून आपसुकच परस्पर ऋणानुबंध दृढ होतात. अधिक मासानिमित्त असेच एक हळूवार नाते, ते म्हणजे सासू सासरे आणि जावयाचे. जावई हा जिव्हाळ्याचा, आधाराचा धागा खूप पूर्वीपासून जपण्यात आला आहे. प्रत्येक नाते शब्दातून सांगण्यापेक्षा प्रतीकातून, सणांच्या माध्यमातून आविष्कारित करण्याची सवय आपल्या हिंदू संस्कृतीने लावली आहे. काळ बदलला तशी सण साजरी करण्याची पद्धत बदलली. वाण देण्याच्या वस्तूही बदलल्या. मात्र परंपरेची साखळी अतूट राहिल्याने नात्यांमधले अवघडलेपण हळूहळू दूर होऊ लागले. आपल्या मुलीच्या सासरच्या वातावरणात प्रेमाने सांभाळून घेणारा जावई हा मुलीच्या मातापित्यांना नारायणासमान भासतो. म्हणून पुरुषोत्तम मासात जावयाचा मान म्हणून त्याला वाण दिले जाते. अधिक मासातील प्रत्येक दिवस शुभ असतो. तरी देखील जावयाच्या सवडीने त्याला घरी बोलावून त्याचा साग्र संगीत सत्कार केला जातो. अलीकडे तर प्रत्येक गोष्ट थाटामाटात साजरी करण्याची प्रथा झाल्यामुळे जावयाला काय वाण द्यावे याबाबत अनेक सोन्यांच्या पेढ्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळते. चांदीचे तामन, चांदीचे निरांजन, चांदीचा पेला अशा अनेक वस्तू भेट म्हणून देता येतात. अर्थात हा सगळा भाग स्वेच्छेचा, हौसेला मोल नसते. अधिक मासाचे निमित्त म्हणून सुवासिनींना देखील जोडवी बदलण्यास निमित्त मिळते. जोडवी हे सौभाग्य लेणे म्हणून पायात घातले जाते. जोडव्यांमध्येही अनेक सुंदर नक्षीदार प्रकार मिळतात. दर 3 वर्षांनी अधिक मासाची आठवण म्हणून नवीन जोडवी घेतली जातात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अधिक मासाला धोंड्याचा महिना असे म्हटले जाते. नियमित सुरू असलेल्या कालगणनेत आडमुठ्यासारखा, मध्येच आलेल्या दगडासारखा महिना म्हणून धोंड्याचा महिना असेही एक मत आहे. मात्र धोंडा आणि अधिक मास यांना जोडणारा एक खाद्यपदार्थ आहे, त्याला धोंडा म्हटले जाते.
नागपंचमीला पुरण घालून चौकोनी पदार्थ केला जातो, त्याला दिंड म्हणतात. तोच पदार्थ मराठवाड्यात गोड लाडवासारखा किंवा धोंड्यासारखा वळून उकडवला जातो, त्याला धोंड्याचा नैवेद्य असे म्हणतात. जेवताना जावयाला आग्रहाने धोंडे खाऊ घातले जातात आणि त्याच्या रूपाने नारायणाने धोंड्याचा नैवेद्य स्वीकार केला असे समजतात. या महिन्यात जावयाला मुख्यत्वे करून 33 अनारस्यांचे वाण देतात. जावई व मुलीला धोंड्याचे आमंत्रण दिले जाते. प्रथम मुलीला आणि जावयाला पाटावर बसवावे. दोघांनाही लक्ष्मीनारायण स्वरूप मानून त्यांना हळदी कुंकू लावावे. पहिल्या अधिक मासाला चांदीचे तबक देण्याची प्रथा आहे. यथाशक्ती चांदीच्या ताटात 33 अनारसे भरून मध्यभागी निरांजन लावून हे ताट व दक्षिणा वाण म्हणून द्यावी. दीपदान व दक्षिणा देणे महत्त्वाचे मानले जाते. छिद्र असलेला पदार्थ वाण म्हणून देणे योग्य आहे. जेवढी छिद्रे असलेला पदार्थ असला तेवढ्या अगणित वर्षाचे अधिक महिन्यातील वाणाचे पुण्य लाभते असे म्हणतात. जसे सालासकट बदाम, बत्तासे, मैसूर पाकाची वडी इत्यादी. विविध प्रकारच्या लाडू, वड्या, करंजा, चिरोटे, रसगुल्ले, गुलाबजाम, जिलेबी वाणात देतात. हे सगळं शक्य नसल्यास 33 खारका देखील देण्यास हरकत नाही. अधिक मासात जावयाचे मानपान करतात हे आपल्याला माहीत आहेच. परंतु त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये विवाहित मुलीने आपल्या आईची खणा नारळाने ओटी भरावयाची असते. तसेच साडी देऊन आईचा सन्मान करायचा असतो. एरवी विवाहित स्त्रीने आपल्या आईची किंवा सासूची ओटी कधीही भरू नये, कारण आपल्या आईच्या ओटीपोटात ती स्वतःच असते. तसेच सासूने आपल्या मुलाला लग्नात आपल्या सुनेच्या ओटीत घालून त्याला गृहस्थाश्रम स्वीकारण्याची संमती स्वखुशीने दिलेली असते. तेव्हा सुनेने सासूची ओटी भरू नये. मात्र अधिक मासात फक्त आईची ओटी भरावी. आता तुम्ही म्हणाल, का बरं मुलीने फक्त आईचीच ओटी भरावी आणि सासूची भरू नये? तर याला कारण आहे. सासूने आपल्या मुलाच्या गृहस्थाश्रमी सुखासाठी नवरा म्हणून सुनेच्या पदरी घातला, तरीही मुळात सून तिच्याच घरी आलेली असते. मात्र मुलीच्या आईने सर्वात मोठे असे दान करून, कन्यादान करून खूप मोठा त्याग केलेला असतो. तसेच अशी आई खूप पुण्यवान स्त्री असते. तेव्हा अधिक मासात आईच्या या सर्वोच्च त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच अधिक मासामध्ये अशा पुण्यवान स्त्रीचे पूजन करून थोडे अधिक पुण्य मिळविण्यासाठी फक्त अधिक मासातच मुलीने आईची साडी व खणा नारळाने ओटी भरावी. मित्रांनो, अधिक महिन्यात दान धर्म करावा असे शास्त्रात सांगतात. पण यथाशक्ती दान असावे आणि ते गुप्त असावे याचाही ते आवर्जून उल्लेख करतात. हिंदू संस्कृतीत गुप्त दानाला महत्त्व आहे. अनारशाचे वाण आणि दीपदान एवढंच अपेक्षित असतं. जावयाला विष्णूचे स्वरूप मानून हे दान खरं तर विष्णूला अर्पण करण्याची प्रथा आहे. अधिक महिन्यात पुरणाचे धोंडे अनेक घरांमध्ये करतात. महागड्या वस्तू, सोनं, नाणं सरच्या मंडळींना देण्याच्या प्रथेचे प्रस्थ अलीकडे वाढले आहे आणि ते अनिष्ट आहे. त्याऐवजी आधुनिक काळात अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, श्रमदान, रक्तदान, अर्थदान, ग्रंथदान गरजू लोकांना करणे जास्त योग्य आहे. लक्ष्मीनारायण भगवान की जय. मित्रांनो, अधिक मास महात्म्य ही भगवान विष्णूंची कृपा संपादन करण्याची पवित्र संधी आहे, जी दर 3 वर्षांनी येते. या महिन्यात पोथी वाचन, दीपदान आणि दान धर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्यामुळे पापशालन होऊन मोक्षप्राप्ती होते. म्हणूनच या महिन्यात आपण अधिक मास महात्म्य पोथीचे वाचन करणार आहोत. ते व्हिडिओ देखील अवश्य श्रवण करा. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.